KNH न्यूज 24. श्रीरामपूरमध्ये फ्रीज कंप्रेसरचा स्फोट. 18 वर्षीय मुलगी गंभीर भाजली. काल सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली झोपडपट्टी वॉर्ड क्रमांक 2 येथे एक गंभीर दुर्घटना घडली. भंगार गोळा करून विक्री करणाऱ्या संगीता दिलीप सोनवणे वय 46 या महिला घराबाहेर भंगारातून आणलेला फ्रीजचा कंप्रेसर फोडून त्यातून कॉपर काढण्याचा प्रयत्न करत होत्या. याच दरम्यान अचानक कंप्रेसरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात बाजूला बसलेली त्यांची 18 वर्षीय मुलगी रोशन दिलीप सोनवणे ही गंभीर भाजली. तिला तातडीनं उपचारासाठी लोणी येथील पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान संगीता सोनवणे तसेच घटनास्थळी उपस्थित असलेले वसीम शेख वय 30 राहणार नवी दिल्ली झोपडपट्टी श्रीरामपूर यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवरसाहेब आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनीही घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भंगारातून धोकादायक साहित्य हाताळताना योग्य खबरदारी घेणे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ब्युरो रिपोर्ट KNH न्यूज 24 श्रीरामपूर. आम्हाला फिरोज पठाण यांनी फोन करून कळवले की नवी दिल्ली वार्ड नंबर 2 येथे काहीतरी कशाचा तरी स्फोट झालेला आहे. सदर ठिकाणी आम्ही येऊन खात्री केली असता सदर ठिकाणी जे मिळून आलेले आहेत हे कशाचे तुकडे ते अद्यापर्यंत काही सांगता येत नाही. फॉरेन्सिकच्या टीमने ते कलेक्ट केलेले असून सदरचे तुकडे पंचांच्या समक्ष आम्ही जप्त करीत आहोत.